ठीक आहे. बघा, नी जॉईंट आहे. हो. मला सांगितलंच आहे तसं की इथे बघा ही गॅप पूर्ण कमी झालेली आहे. इकडची गॅप बघा, इकडची गॅप बघा. आणि आता आपला हा नॉर्मल एक्सरे. आता नॉर्मल एक्सरे मध्ये आणि तुमच्या एक्सरे मध्ये किती फरक आहे तोच आपल्याला लक्षात येतो. साधारणतः दुसऱ्या टप्प्यामध्ये गेलाय. आता त्याच्यामध्ये जेवढं झीज वाढत जातं तेवढं आतमधलं सगळं डिसअलाइनमेंट होऊन जातं. आणि झीज म्हणजे काय असतं? खुर्च्या खराब होणे, गादी खराब होणे. आणि हा जो आहे असा सरफेस आपण चेंज करतो. हा जो आहे इथे अशी एक गादी असते आणि इकडच्या साईडचा सरफेस चेंज करतो. तेवढंच आपल्याला करणं आहे. आता याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात ज्याच्यामध्ये ऑक्झेनियम आणि कोबाल्ट क्रोमियम असं मटेरियल आपण वापरू शकतो. तो कोणतंही वापरलं तरी त्याची लाईफ साधारणतः 20 ते 25 वर्ष तरी मिनिमम असतं. चांगला वापर केला तेवढं ते जास्त टिकेल, थोडक्यात सांगायचं. चांगला हां म्हणजे ते दॅट इज सफिशियंट असं सांगतो. फक्त आता ते कसं आहे, आता समजा आपण हे नाही केलं तर त्याच्यामध्ये जे डिफॉर्मिटीज आहे वाढत जातात आणि मग साधारणतः थोडेसे मोठं ऑपरेशन लागतं. नाही, बरं केलंय. तर म्हणून ते मग आता बघा आपल्याला कसं आहे, आपण पहिले तर हे सगळं सर्जरी काय आहे काय नाही हे मस्त, मग वी हॅव टू गो फॉर अॅनास्थेशिया चेकअप. ठीक आहे, कार्डिओलॉजिस्ट फिटनेस आणि फिजिशियन फिटनेस, म्हणजे आपल्या ऑपरेशन मध्ये काही रिस्क आहे का तेवढं असेस करणे. तेवढं असेसमेंट झालं की मग आपण कधीही ऍडमिट करून सर्जरी करू शकतो. बघा 3rd डे पासूनच आपण चालणं फिरणं चालू करतो. मग माहितीच आहे तुम्हाला, यू नो इट. हो.